या संदर्भात बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक अनय जोगळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जोगळे सर, सध्याची मोठी बातमी समोर येते, शेख हसीनांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, कसं पाहता? बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने परकीय हस्तक्षेपाच्या आधारे कट करून शेख हसीना यांचं सरकार उलटवून टाकण्यात आलं, त्यांच्या जीवाच्या वाईट होण्याची भीती होती आणि म्हणून त्यांनी देश सोडून त्या भारतात आल्या आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये पूर्णतः अनागोंदी माजलेली आहे। तिथल्या सरकारचे किंवा लष्कराचे सल्लागार म्हणून मोहम्मद युनूस काम करत असले तरी बांगलादेश काही परिस्थिती सावरत नाहीये आणि तिथून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी जे ट्रायब्युनल बांगलादेशमधलं हिंसक आंदोलन आणि त्याच्यात झालेल्या हिंसाचाराचं चौकशी करण्यासाठी नेमलं होतं, त्यांनी शेख हसीना यांना जबाबदार धरून फाशीची शिक्षा दिलेली आहे। हे एका प्रकारे कांगारू कोर्ट आहे, अशा प्रकारचा निकाल अपेक्षित होता। आता बांगलादेश शेख हसीना यांची मागणी भारताकडे करेल, पण भारताने हे स्पष्ट केलेलं आहे की शेख हसीनांना काही भारत बांगलादेशला सोपवणार नाहीये। तांत्रिकदृष्ट्या अजूनही शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत, कारण त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता आणि जोपर्यंत बांगलादेशमध्ये घटना बदलली जात नाही तोपर्यंत तरी त्या पंतप्रधान पदावर असतील, पण काय होतं ते बघणं महत्त्वाचं आहे। पण इतक्या मोठ्या निर्णयानंतर जगभरात याचा काय निरोप जातो? जगभरात त्याची किती दखल घेतली जाईल मला कल्पना नाही, पण अशा प्रकारे शेख हसीनांना त्यांच्या बचावाची संधी न देता रस्त्यात झालेल्या आंदोलनातला जो हिंसाचार आहे त्या मृत्यूसाठी, त्याच्यावरच्या गोळीबारासाठी शेख हसीनांना जबाबदार ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावणं, हे अशा प्रकारचं न्यायालय, असं जर न्यायालय काम करत असेल तर ते कोणाच्या तरी दबावापोटी हे आहे, हे सगळ्यांना समजतं आणि मला वाटत नाही याच्यामध्ये कोणी भारतावर दबाव टाकेल की शेख हसीनांना भारत बांगलादेशच्या हवाले करेल। पण बांगलादेशमधली परिस्थिती यानंतर चिघळली जाण्याची भीती आहे, कारण आवामी लीग हा त्यांचा पक्ष अनेक वर्ष सत्तेत होता आणि त्यांचे लाखो करोडो कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे त्याच्यातनं राजकीय हिंसाचार उसळण्याची भीती आहे। त्यामुळे भारतासाठी ही परिस्थिती अधिक चिंतेची होऊ शकते। पण मागील वर्षी जो हिंसाचार झाला त्यानंतर बांगलादेशची सामाजिक स्थिती काय होती आणि सध्या बांगलादेशची स्थिती काय? हे खरं आहे की बांगलादेशची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा बरीच पुढे गेली होती, त्याच्यासाठी शेख हसीनांचं सरकार त्याला पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशात असलेलं राजकीय आणि आर्थिक स्थैर्य कारणीभूत होतं। हे खरं आहे की शेख हसीनांचं सरकारही काही पूर्णपणे लोकतांत्रिक हे नव्हतं, त्याच्यात लोकशाही व्यवस्थेचं थोडंसं त्यांनी गळा दाबण्याचं, आवळण्याचं काम केलं होतं, पण तरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सेक्युलर सरकार होतं आणि भारताच्या बाजूचं सरकार होतं। भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांना नवीन उंचीवर नेण्याचं काम शेख हसीनांनी केलं होतं, पण हे सरकार बदलून तिथे काहीतरी एक आपल्या विचारांचं सरकार आणण्याचे प्रयत्न केले गेले। याच्यात अर्थात पाकिस्तान याच्यामध्ये सहभागी होता, पण असं म्हटलं जातं की अमेरिकेतल्याही काही शक्ती याच्या पाठी सहभागी होत्या आणि त्यांना त्याच्यात यश मिळालेलं आहे। त्यानंतर बांगलादेशची अवस्था मात्र काही सावरलेली नाहीये। बांगलादेशची अर्थव्यवस्था संकटात असून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे आणि नंतर कोण सत्तेवर येणार याच्याबाबतही वाद शमत नसल्यामुळे तिकडच्या निवडणुका अजूनही झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये काय होतं ते आपल्याला बघावं लागेल। पण अनयजी, शेख हसीनांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे का? राजकारणात काय बदल होऊ शकतात? निश्चितच जर शेख हसीनांना बांगलादेशच्या ताब्यात सोपवलं नाही तर मला असं वाटतं की बांगलादेशात हा संघर्ष रस्त्यावर पोहोचेल। एकीकडे आवामी लीग हा शेख हसीना आणि शेख मुजीबुर रहमान यांचा पक्ष आहे की जो बांगलादेशमधला सगळ्यात मोठा पक्ष आहे। नंतर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणून तो एक विरोधी पक्ष होता आणि आता जमातुल इस्लामी आणि विद्यार्थी आंदोलन। अनयजी, तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली त्या संदर्भात